नमस्कार. गोड बोलण्याच्या पलीकडे. निवेदिका मेघा चव्हाण. नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे संक्रांत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच संक्रांतीची जय्यत तयारी सुरू होते. मग संक्रांत ते रथसप्तमीचा कालावधी हा तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणत साजरा केला जातो. इतर सणांच्या तुलनेत संक्रांतीच्या शुभेच्छांचं खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या साध्या सोप्या शुभेच्छा स्थल महात्म्यानुसारही दिल्या जातात. जसं की काही विशिष्ट ठिकाणी राहणाऱ्या अवली लोकांना तिळगुळ घ्या आणि आजच्या दिवशी तरी गोड बोला, किंवा तिळगुळ घ्या, तुम्हाला अवघड आहे पण गोड बोलून बघा, असं सांगितलं जातं. त्याच्याच जोडीला याच अर्थाचे विनोद, मीम्स तयार करून पाठवले जातात. मग आम्ही जे बोलतो तेच गोड मानून घ्या. तुम्हाला डायबेटीस होऊ नये म्हणून आम्ही गोड बोलत नाही, असं प्रत्युत्तर या अवली लोकांकडून दिलं जातं. आणि क्रियाप्रतिक्रियांचा खेळ रंगत जातो. अर्थात यातला मजेचा भाग सोडला तर एक मात्र नक्की आहे की संक्रांत तिळगुळाबरोबरच गोड बोलण्याच्या शुभेच्छांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. असं असलं तरीही गोड बोलणं हा काही साधा सरळ विषय नाही. कारण संवाद साधताना बोलणाऱ्यानं फक्त त्याच्या दृष्टीनं जे गोड आहे ते बोलून भागत नाही, तर ऐकणाऱ्यालाही ते त्याच्या व्याख्येनुसार गोड वाटणं महत्त्वाचं असतं. सध्या जर डोळसपणे अवतीभवती बघितलं तर हेच सूत्र लक्षात घेऊन चार चौघात संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. चार चौघात म्हणजे फक्त बाहेरच्या किंवा त्रयस्थ लोकांबरोबरच नाही, तर कुटुंबातल्या मंडळींबरोबर बोलतानाही याच पद्धतीनं संवाद साधण्याकडे कल असतो. थोडक्यात संक्रांतीची वाट न बघता कायमच गोड बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहणं हा सध्याचा ट्रेड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विश्वास बसत नसेल तर मित्रमंडळींचे, कुटुंबांचे व्हॉट्सॲपचे ग्रुप बघा. सुप्रभात आणि शुभरात्रीचे मेसेजेस सर्वात आधी टाकण्यासाठी तिथे जणू चढाओढ लागलेली असते. कुणी भावनिक मेसेज केला तर असतील नसतील तेवढ्या इमोजीज वापरून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात. भूतकाळातल्या एखाद्या साध्या फोटोवर डेली सोपमध्ये नसतील असे मेलोड्रॅमॅटिक डायलॉग लिहिले जातात. साधा रोजचा चहा घेत असल्याच्या फोटोवरही किती सुंदरसह अनेक कॉमेंट्सचा पाऊस पडतो. तर काही वेळा चांगल्या नसलेल्या कवितेवर, लेखावरही मस्तच अंगठा येतो. आपलाच ग्रुप कसा सॉलिड आहे, ग्रुपमधले मेंबर्स कसे एक नंबर आहेत, जनरेशन गॅपचा परिणाम न होता सर्वांमधलं बॉन्डिंग किती जबरदस्त आहे, हे सांगण्याची अक्षरशः स्पर्धा सुरू असते. इथे एक गोष्ट आधीच स्पष्ट करायची आहे की कोणत्याही वादात न पडता सर्वांशी संबंध चांगले ठेवायचे. या हेतूने जे कायम जिभेवर साखर ठेवून बोलतात त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, कारण तो वैयक्तिक भूमिकेचा भाग आहे. त्याचबरोबर कायम अशा पद्धतीनं बोलत राहणं ही सोपी गोष्ट नाही. सर्वांबरोबर संपर्कात राहणं हे कौशल्याचंच काम आहे. फक्त आक्षेप हाच आहे की गोड बोलण्याचा अतिरेक कशासाठी? विषय कोणताही असला तरी गुडी वागण्याचा अट्टहास कशासाठी? नाती टिकवण्यासाठी, ऋणानुबंध जपण्यासाठी वारेमाप गोड बोलत राहणं हा एकमेव मार्ग शिल्लक आहे का? या सगळ्यांमुळे काही टोकदार प्रश्न त्रास द्यायला सुरुवात करतात. जसं की कोणतंही नातं आकार घेण्यासाठी आणि घेतलेला आकार टिकवण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ कुणाकडेही नाही. ही गोष्ट
सर्वांनाच कुठे ना कुठेतरी खात असते. त्या अपराधी भावनेमुळे कुणालाही दुखवायचं नाही, उलट सतत गोड बोलत राहायचं, अशी भूमिका घेतली जात असेल का? किंवा व्हॉट्सॲपवर छान बोललो की प्रत्यक्ष भेटायची आणि नात्यांची गणितं सांभाळायची तितकी गरज उरत नाही, असं वाटून गोड बोलून लोकांना गुंडाळलं जातं का? किंवा बोलण्याच्या नादात एखाद्या ठिकाणी शब्दानं शब्द वाढला आणि त्याची परिणती नातं तुटण्यात झाली किंवा गैरसमजुतीत झाली तर? या भीतीपोटी जे बोलायचं ते गोडच, हे मनाशी पक्क केलं जात असेल का? अगोदरच असंख्य ताणतणाव सांभाळून जगत असताना त्यात नात्यातल्या वादावादीच्या ताणाची भर टाकायची सहनशक्ती उरलेली नाही का? कारण जे काही असेल ते, मात्र परिणाम हा नक्कीच अस्वस्थ करणारा आहे. गोडवा जपण्याच्या नादात महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट बोलणं मागं पडत आहे का, याचाही विचार व्हायला हवा, बरोबर ना? कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. गोड बोलणं हेही त्याला अपवाद नाही. गोड बोलणं जितकं नैसर्गिक तितका त्याचा आनंद इतरांपर्यंत पोचतो. मात्र त्यात कृत्रिमपणा आला तर त्यासारखी खोटी आणि बेचव गोष्ट नाही. अलीकडे आपल्या बोलण्या वागण्यात ही कृत्रिमता वाढू लागल्याचं दिसतंय. का होतंय असं, याची कारणं शोधताना संक्रांतीनिमित्तानं गोड बोलाच, पण त्याचा अतिरेक नको, असं सांगावंसं वाटतं, बरोबर ना? तिळगुळ घ्या, गोड बोला. धन्यवाद.